पटापट भरा. वल्ले अगं जरा सबुरीनं घे. अगं माझे हात आहेत, हे मशीन नाहीये. तो एटीएम मंडईतनं परत आला ना तर आपली काही खैर नाही. आली ती टोणगी पोरं आली असतील चेंडून यायला. थांबा मी बघते. तुम्ही भरा तोपर्यंत. आले. भाऊजी आलात? अगं ओरडतेस काय वल्ली? बहिरा होईन. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की तुम्ही भाजी आणली का आपल्यासाठी? भाजी वगैरे दिली मी मावशीला. तू दरवाजा उघड, मला आत यायचंय. त्या पोरांचा चेंडू चुकून आतमध्ये खोलीत आहे, तो मला त्यांना नेऊन द्यायचा आहे. नाही मला माहितीये तुला त्या पोरांनी इथे आपल्या इथे क्रिकेट खेळलेलं आवडत नाही. अजिबात नाही. हो मी सांगतो त्यांना परत नाही खेळणार ते. फक्त आता आपल्या खोलीत चेंडू आलाय तेवढा त्यांना नेऊन देतो. नाही वल्ली तू काही आवडतेस का? या सौरभराव, हा घ्या बॉल, नेऊन द्या त्या पोरांना. हो येतो आपण. हा वल्ली त्या पिशव्यांमध्ये काय? ते या पिशव्या इथे काय करतायत वल्ली? त्या पिशव्यांमध्ये काय आहे वल्ली? त्या पिशव्या इथे काय करतायत? ते म्हणजे या साखर मीठ असणाऱ्या पिशव्या या खोलीत कशा काय वल्ली? त्या स्वयंपाकघरात नको का? हो. दे मी ठेवतो. नाही थांबा सौरभराव, मी आणि वल्ली ठेवतो नाही पिशवी. अहो आप्पा मी बाहेर जाणारच आहे, मी ठेवतो. तुम्ही दिवसभर खूप काम करता हो. हे काम आमचं आहे ना, आम्ही करू की अप्पा? काय आपण करू ना. बरं पण आप्पांना त्रास देऊ नकोस, तू ठेव. मीच हॅलो बॉल जाऊन होतो. अप्पा या पैशांचं लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. हे पैसे इथे सुरक्षित नाहीयेत. पण आता हेच पैसे वापरून मी कशी मालामाल होते ना ते बघाच. पुष्पवल्ली नाम सुनके नाजुक वेल समजलात काय? नागिणी. जरा सांभाळून बरं का. खूप मोठं घबाड घेऊन आपण फिरतोय. माहितीये 5 लाख रुपये घेऊन फिरतोय आपण. अप्पा तुम्हाला खरं सांगू का, हे पैसे मोजताना मला फार मजा आली. पण मला काय वाटतं माहितीये, या पैशाचं ना आपण सोनं घेऊया अप्पा. नाही म्हणजे ते काय कपाटात पडून राहणार, तो फक्त आपल्यासाठी कागद आहे. त्याची काही किंमत वाढत नाही, ते वापरता येत नाही. तुला तर माहितीये दिवसेंदिवस सोन्याचे भाव कसे असे वाढत जात आहेत. हे घबाड म्हणजे आपल्यासाठी भांडवल आहे, ज्याच्या जोरावर आपण पैसे कमवायचे. सौरभरावांनी पैसे मागितले की लगेच आपण सोनं विकायचं. त्यातनं जे पैसे येतील त्यातनं 5 लाख रुपये सौरभरावांना परत करायचे आणि उरलेला मलिदा आपण खायचा. हे असले व्यवहार पुष्पवल्लीला तुटकी सरशी जमतात. अगं एडक्यांची लेक आहेस तू. मग असं संपत्तीत लोळण्यासाठी तर तुझा जन्म झालाय. चला पुन्हा जाऊया का? हो जाऊया जाऊया. चल 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 चल. पहिली सोनं. या या बोला. आम्हाला दागिने विकत घ्यायचे. बर काय दाखवू? लक्ष्मी हार दाखवा. बर दाखव. लक्ष्मी हारच बघू ना. हो हो एवढे पैसे. दागिने विकत घ्यायला आले मी. चांगलंय, असे दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात यावे. अरे देवा,
काय झालं? तुम्ही सुद्धा दागिनेच घ्यायला आलात ना? इतकी परिस्थिती नाहीये माझी. मग सोन्याच्या दुकानात कशाला आलात? दागिने विकायला आणले. अडचणीत सापडले हो मी. माझे, आईचे, सासूबाईंचे सगळे दागिने विकायला घेऊन आले मी. जुने आणि भारी वेत हो. खरे थे? अहो काय सांगू, 2 तोळ्याचं मंगळसूत्र, 4 तोळ्याचे शिंदेशाही तोडे, या पाटल्या, या बांगड्या आणि बोरमाळ बघा ना, सगळा मिळून 15-16 तोळ्यांचा ऐवज आहे. सगळे विकायला आणले दागिने. छान आहे तो. बोलले आपल्याला काय घ्यायचंय त्याच्याकडे लक्ष दे. ठेवून दे. तुम्ही लक्ष्मी आरत दाखवा. एक मिनिट, तुम्ही पहिले माझे दागिने मोजता का? माझ्याकडे वेळ कमी आहे. पैसे कमी दिले तरी चालतील. कमी म्हणजे किती? तुम्ही द्याल ते. मग तुम्ही हे दागिने आम्हाला विका, फक्त त्याची पावती द्या म्हणजे झालं. हा. अहो सासूबाई आणि आई गेल्याच वर्गात, पावती कुठून आणायची? बरोबर आहे. ठीक आहे, बघूया. मी काय म्हणतो मालक, हे जरा दागिने बघून सांगता का की खरे आहेत की नाही ते? हो. 100% खरे आहेत. जुने आणि भरीव सुद्धा. अहो आजकाल असे दागिने मिळत नाहीत. पण ताई, तुमच्याकडे जर पावती नसेल तर मी हे दागिने नाही घेऊ शकत. आय एम सॉरी. मी काय म्हणते, हे दागिने 15-16 तोळ्यापर्यंत असतील ना? हो. ऐवज 8 लाखापर्यंत असेल? हो नक्कीच. आपण सगळे दागिने घेऊन टाकूया ना. तिला 5 लाख रुपये देऊया. 3 लाखाचा आपला फायदा. हो बरोबर आहे. आणि तसं म्हटलं तर मालकांनी सुद्धा याची खात्री दिलेली आहे, त्यामुळे निश्चिंतपणे घ्यायला आपल्याला हरकत नाही. घे. मी हे दागिने घेतेय, पण 5 लाख रुपये देणार. त्याच्यावर 1 पैसा देणार नाही. चालणार असेल तर ठीक आहे, नाही तर ठेवा तुमचे दागिने तुमच्याकडे. वेळेला मदत केलीस ग. सुखी राहा. थँक्यू सो मच. घेऊ? घ्या. सगळे दिले ना तुम्ही? अजून काही नाही ना बॅगेत? हे घ्या. 5 लाख रुपये मोजून घ्या. नाही म्हणजे तशा मी नोटा मोजल्या आहेत, पण तरी परत मोजून घ्या. थँक्यू सो मच. नाही ठीक आहे, हरकत नाही. हो. हाय पट्या. नाही काय करतोय? नाही म्हणजे सॉरी. मला याला उशीर झाला म्हणून तुम्ही आलात ना. चला निघूया. नाही. अरे मी वाट बघत नव्हते तुझी आणि कंटाळून आत आले नाहीये. मला बोलायचं होतं तुझ्याशी. तू म्हणालास ना तुला माई मावशीचं ऑपरेशन करून घ्यायचंय, तर मला ना डॉक्टर वर्तक आठवले. त्यांच्या ओपीडीचं काम मी केलं होतं, इंटिरियरचं. ते करतात रे नी रिप्लेसमेंटची ऑपरेशन्स, आणि लोकांना फार चांगला गुण येतो. इनफॅक्ट काही पेशंट्सच्या प्रतिक्रिया तर मी छापून लावल्यात त्यांच्या क्लिनिकमध्ये. फार कमाल गोष्ट आहे. म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन करायचं तर ओळखीचं डॉक्टर असलं तर फारच छान ना. खरंच खूप भारी. ग्रेट. तू एक काम कर, तू पैशांची जुळवाजुळव कर, मी अपॉइंटमेंट घेते, आपण जाऊ. अहो जुळवाजुळव काय करायची? मी तुम्हाला काल म्हटलं नाही का, बाबांचे पैसे आलेत तेच वापरायचे. अरे सचू पण आला. माई मावशी.
मी अनामिका एक आनंदाची बातमी घेऊन आल्यात. सचू, या काय सांगतायत, यांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, ते नी रिप्लेसमेंट सर्जरीज करतात. अरे मग मावशीचं ऑपरेशन त्यांच्याचकडनं करून घेऊ. आजच ऍडव्हान्स वगैरे भरून टाकूया. काय आलं तुला सुद्धा यांनी या कामाला लावलं का? अगं माझी म्हातारीची 50 लाकडं गेली मसनात. आता काय आहे एवढं, ते नवीन गुडघे बसवून मी काय करणार आहे? मज्जा करा, हिंडा फिरा आणि स्वतःला म्हातारी म्हातारी असं म्हणणं बंद करा. तुम्ही गप्पा मारत बसा, मी पटकन वल्लीकडनं पैसे घेऊन आलो. अरे ती बाहेर गेली कुठेतरी. मिस अनामिका, तुम्हाला उशीर होत नसेल तर थोडा वेळ थांबाल का? म्हणजे तसे कपाटातनं मीही काढून घेऊ शकतो पैसे, पण वल्ली आली की तिच्याकडनं घेऊया. अरे मग मी आणून देऊ का? अरे नाही, मला वाटतं की मी वल्लीला पैसे दिलेत, तिच्याच हातून मी ते परत घेतले पाहिजेत. हा मिस अनामिका, थांबाल ना थोडा वेळ? सौरभ, अरे किती एक्साइट झालायस, केवढं बोलतोयस. खूप महिन्यांपासूनची इच्छा होती मावशीचं ऑपरेशन करून घ्यायची, आणि तुमच्या ओळखीत होणार म्हणजे खूप बरं वाटतंय मला. मी एकबोटे सरांना मेसेज करून कळवून टाकतो की मला यायला थोडा उशीर होईल. ऍडव्हान्स भरूनच टाकू. अगं तू चहा घेणार का? थांब मी चहा. नको, निघतोच आम्ही. अय्या, अप्पा आणि वल्ली आलेच की. अगं बाई अप्पा, आज सूर्य कुठल्या दिशेने उगवला हे काही कळतच नाहीये हो. नाही म्हणजे भाऊजींची चांगली मैत्रीण ती माझी वाट बघते म्हणजे काय खरं नाही बाबा. आम्ही सगळेच तुझी वाट पाहतो. हो का? मग अनामिका ताई काय आणलंय माझ्यासाठी? एक आनंदाची बातमी आणली वल्ली. मी अनामिकांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे करूया आपण मावशीचं नी रिप्लेसमेंटचं ऑपरेशन. किती भारी. हो का? अगं बाई, आनंदाची बातमी. आपण बाहेर का उभे होत? मी चला ना, मी चहा टाकते. नाही वल्ली, ऐक ना, चहा कॉफी वगैरे नको, आम्हाला लगेच निघायचंय. ऍडव्हान्स भरूनच टाकीन म्हणतो मी. तुला ते पैसे दिले होते ना ठेवायला, तेवढे मला लगेच आणून देशील का प्लीज? हो देते, मी पैसे देते, पण आता तुमच्या मैत्रिणीने एवढी गोड बातमी दिली म्हणल्यावर तिला असं बाहेर ताटकळत ठेवणं काय बरोबर नाही, नाही का? चला ना, या. नाही, आम्ही निघतोच आहोत आता. वल्ली ऐक ना, आता चहा कॉफी वगैरे राहू दे, तू पटकन मला ते पैसे आणून दे. दादा काय विचारतोय? पैसे आणतीयस ना? सौरभा, मला या अवल्लीची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत. काय ग अवल्ले, एरवी तर तुझा तोंडाचा पट्टा सारखा चालू असतो ना, बोल ना मग पटकन बोल. हे घ्या. हे काय आहे वल्ली? मला हे सगळं नकोय. काल मी तुला 5 लाख रुपये ठेवायला दिले होते की नाही, ते 5 लाख रुपये मला आणून दे. अहो हेच आहेत ते 5 लाख रुपये. हे बघा. ₹5 लाख.
परमेश्वरा, वल्ली काय केलंयस तू नक्की? दादानी काल तुझ्याकडे ठेवायला दिलेले पैसे कुठे आहेत? वल्ली, हे कुठनं आणलेस हे दागिने? जावई बापू, अहो तुम्ही पत्नीशी बोलताय, एवढं खेकसू नका हो तिच्यावर. काय माहितीये का, सौरभरावांनी तिला 5 लाख रुपये दिले होते ना, त्याचे तिने 8 लाख करून आणलेत. म्हणजे भाऊजी, अहो पैसे पडून राहिले असते ना, गुंतवले मी पैसे. काय? वल्ली, तू एका दिवसात 5 लाख रुपये खर्च केलेस? नाही नाही, खर्च नाही केलेत भाऊजी, मी सोन्यात गुंतवलेत पैसे. हे बघा ना. ते पैसे आपल्या कोणाचेच नव्हते वल्ली, ते माझ्या बाबांचे पैसे होते. त्या पैशातनं मावशीचं ऑपरेशन झालं असतं ना, तर सगळ्यात जास्त आनंद माझ्या बाबांना झाला असता. तू काय केलंस वल्ली? सौरभराव, अहो किती घाबरून गेली हो ती पोर. असं ओरडू नका हो तिच्यावर. नाही, कुटुंबाच्या फायद्याचाच विचार करून तिनं हे पाऊल उचललंय. हा, आणि मावशीच्या ऑपरेशनचं काय? ते कसं होणार आप्पा? ते दागिने विकून टाका. अहो तेच तर सांगतोय ना मी. अहो 8 लाखाचा ऐवज आहे हा. एका दिवसात माझ्या लेकीनं 3 लाखाचा फायदा करून दिलाय तुम्हाला. गुंतवणूक करायची असते ना आप्पा, तर तिने वळी विकत घेतली असते. तिने दागिने विकत घेतलेत, म्हणजे तिने ते स्वतःसाठी घेतले. का केलंस तू असं वल्ली? का कशाची घाई आहे इतकी तुला? या दागिन्यांनी मडवून घ्यायची इतकी हवे का? इकडे देते दागिने, इकडे. नाही, ते माझे दागिने आपले नाही आहेत ते इकडे. माझे दागिने. वल्ली, तुझे दागिने नाही आहेत ते इकडे. सोड. माझ्याकडे दे. माझे आहेत ते दागिने. वल्ली, सचू काय चाललंय? सचू थांब. सचू काय चाललंय? सौरभ, हे खोटे आहेत. हं? आ? काय? हो, खोटे आहेत हे. काय काय बोलताय तुम्ही? विकायला गेलं तर 7-8 हजारांपेक्षा जास्त नाही मिळणार. नाही, कसं शक्य आहे ते? आम्ही सोनाराकडनं पारखून घेतले होते ते दागिने. हो, असे दागिने कित्येक दुकानात मिळतात. पत्रा असतो फक्त, आत लाखेनी भरलेले असतात. वरून सोन्याचं पाणी देतात फक्त. असे 1-1 हजारात खूप दागिने मिळतात इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात. ए वल्ली, तुला माझं ऑपरेशनच करायचं नव्हतं तर नसं केलं आपण. पण त्या पैशांना काही जरी झालं ना, तर मी तुला एक क्षणभर सुद्धा इथं राहू देणार नाही. बघशील तो. माही मावशी, नाही नाही, तसं काही नाही. मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं हो. त्या सोनारांनी मला सांगितलं की हे दागिने घ्या, तुम्हाला 3 लाख रुपये वरती मिळतील. आप्पा बोला ना. खरं सांगते, मी गुंतवले पैसे दागिन्यांमध्ये. मला माहित नाही. वल्ली, एकदा मला विचारायचंच तरी. भाऊजी, मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला ना. 3 लाख रुपये वरती मिळाले असते ना आपल्याला. पण हे खोटे दागिन्याचे मला खरंच माहिती नाहीये. मला फसवलंय त्याने. फसवलंय. खरं सांगते, मला फसवलंय. कुठे आहे तो सोना? मला घेऊन चल त्याच्याकडे. चल वल्ली. अरे देवा.
गए, तुझ्या लक्षात आहे ना, तुझ्यामुळे 5 लाखाचं नुकसान झालंय आपलं. बसशील का जरा? ऐका ना, काही झालंय का? इतकी गर्दी काय? हा सर, हा दुकानाचा मला कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. पोरीच्या लग्नासाठी इथून दागिने बनवले होते. खोटे निघाले हो दागिने. सासरच्याने चोरीक मोडली. आता काय सांगू तुम्हाला? आता झालेलं नुकसान कोण भरून देणार? तुम्हालाही फसवलंय का? अहो ताई, काय सांगू, घरात रोख रक्कम ठेवण्यापेक्षा थोडंफार सोनं दागिने करीन म्हटलं. तेवढंच मुलांच्या शिक्षणाला येतील. इकडे केलेले दागिने विकता येत नाही म्हणतात.